सुरुवातीलाच राजकीय बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसलाय। राजन विचारांचे समर्थक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। राजन विचारे यांच्या अतिशय जवळचे आणि त्यांचे समर्थक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेत। वर्षा निवासस्थानी प्रवेश होण्याची शक्यता आहे। कुणाल भोईटे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। मात्र ही बातमी आपण पाहतोय, मोठी बातमी समोर येते आहे। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि हे सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। वर्षा निवासस्थानी हा प्रवेश होणार आहे, त्यामुळे राजन विचारे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे यांचा पराभव झाला। त्यानंतर राजन विचारे यांचे समर्थक आता शिवसेनेत प्रवेश करणार, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ठाण्यामध्ये हा मोठा धक्का मानला जातोय। युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि हे सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर त्यावेळेस लोकसभा निवडणूक झाली होती, त्यानंतर राजन विचारे यांचा पराभव झाला आणि यानंतरच सर्वच जे पदाधिकारी आहेत ते अस्वस्थ झाले होते आणि यानंतर गटबाजीचं राजकारण जे आहे ते ठाकरे गटामध्ये पाहायला मिळालं होतं आणि याच गटबाजीचं रूपांतर जे आहे ते आता शिंदे गटामध्ये होताना पाहायला मिळतंय। सर्वच जे पदाधिकारी आहेत जे राजन विचारे यांच्या सोबत होते ते आता शिंदे गटामध्ये जाताना पाहायला मिळतात, त्यामुळे हा सर्वात मोठा धक्का जो आहे तो राजन विचारे यांना मिळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणं हे सर्वात मोठा धक्का जो आहे तो ठाकरे गटाला मिळालेला पाहायला मिळतोय। जगदीश जी, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।